नमस्कार, श्री स्वामी समर्थ सगळ्यांना। चला आज मी तुम्हाला मस्त अशी घरच्या घरी खारी बनवून दाखवणार आहे। खूप छान लेयर सुटलेली आहे, इथे बघू शकता। अगदी कमी वेळेमध्ये 2 कप मैद्यामध्ये छान असे खारी बनवून तयार झालेली। इथे बघू शकता लेयर्स कसे सुटलेले आहे। आपण दरवेळेस विकत खारी आणतो, घरच्या घरी कधीतरी बनवून ट्राय केलेली छान अशी जमलेली आहे। फर्स्ट टाइम ट्राय केलेली आहे। तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया। इथे बघू शकता मस्त ताटभर खारी बनवून झालेली आहे 2 कप। तर छान अशी खुशखुशीत झालेली, अशी कडक नरम वगैरे नाही, बघू शकता भरपूर असे लेयर सुटलेले आहे। चला मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर इथे खारी बनवण्यासाठी मी ते 2 कप म्हणजे 2 वाट्या घेतलेले आहे मैदा। तर छान अशा चाळून घेतलेले आहे। तसं मैद्यामध्ये काहीच नाही आहे, पॅकिंगमध्ये पुडा जर असला तर त्या मैद्यामध्ये अजिबात काही नसतं, पण तरी पण घरी आल्यानंतर आपण चाळून वगैरे घेत असतो। इथे बघू शकता 2 वाट्या मी मैदा घेतलेला आहे, म्हणजे जवळजवळ अर्धा किलो मैदा आहे तेवढा मी घेतलेला आहे। त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलेलं आहे, थोडंसं मीठ जास्त टाकायचं आहे असं थोडं। त्यानंतर मग 2 चमचे ओवा क्रश करून टाकलेला आहे मी हातावरती। त्यानंतर मग 1 चमचा जिरं ओवा आणि मीठ टाकलेलं आहे। त्यानंतर मग कडकडीत असं 3 चमचे तेल टाकलेलं आहे, जे आपल्या किटलीमध्ये असते पळी, त्या 2 पळी टाकलेलं आहे। जसं खायच्या जर चमच्याने म्हणलं ना पोह्याच्या, तर 5-6 चमचे टाकलेले आहे। आणि चांगलं चोळून घ्यायचं आहे एकसारखं पिठाला। अशी आपली पिठाची मूठ बनली पाहिजे, असं लाडू जसा बनतो तसा छान असं चोळून घ्यायचं। जास्त अशी घाई करायची नाही, जर आपण तेल किंवा तूप जर टाकलं तर खूप छान घाई करतो, तसं छान सगळीकडे असं लागलं पाहिजे तेल असो किंवा तूप। तर तुम्ही तेलाऐवजी तूपसुद्धा टाकू शकता, आणि मैद्याऐवजी तुम्ही गव्हाचं पीठ जरी घेतलं ना तरी चालतं। तर माझ्याकडे मैदा शिल्लक होता, जो आता दिवाळीचा शिल्लक राहिला, तर त्याची मी खारी ट्राय केलेली आहे। त्यानंतर मग पीठ मळून झालं की म्हणजे थोडं पाणी टाकून पीठ मळून घेतलं। त्यानंतर मग 10-15 मिनटं मी भिजायला ठेवलं। त्यानंतर मी तिथे होऊ शकतं लाटी लाटून घेत आहे। खूप अशी पातळ लाटी लाटायची आहे, जाड लाटी लाटायची नाही। त्यानंतर जाड लाटी जर लाटली तर आपली आतून खारी भाजणार नाही, लगेच नरम होईल। त्यानंतर जेवढं पातळ लाटाय तेवढं पातळ लाटून घ्यायचं आहे आपल्याला। तिथे बघू शकता छान अशी पातळ लाटी लाटून घेतलेली आहे मी, कारण मैद्याची लाटी आहे त्यामुळे लाटायला जास्त वेळ लागत नाही, ती पटकन अशी लाटली जात असते। तिथे बघू शकता छान अशी पातळ लाटी लाटून ते त्या अगोदर मी साठा बनवून घेतलेला आहे, म्हणजे ते पीठ बनवून घेतलेलं आहे। तिथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे मैद्याऐवजी गव्हाचं पीठ, कारण मैदा शिल्लक राहिलाच नाही त्यामुळे गव्हाचं पीठ आणि तूप टाकून असा साठा बनवून घेतलेला आहे। तरी ते लाटी माझी लाटून झालेली आहे। तर इथे बघू शकता मी गव्हाचं पीठ आणि तूप मिक्स करून छान असं मिश्रण बनवून घेतले होतं, आणि ते पूर्ण असं आपल्याला जे लाटलेली चपाती आहे त्याला पूर्ण असं पसरून घ्यायचं आहे। तर इथे बघू शकता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे अशी मुरड घालायची आहे, आणि वरून सुद्धा लावायचं आहे जे मिश्रण केलेलं ते। त्यानंतर असं दुमटून वगैरे घ्यायचं आहे, तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तसं करा। इथे बघू शकता अशा पद्धतीने, आणि पुन्हा असं लाटून घ्यायचं आहे आपल्याला, लंबकुळत असं आयताकृती लाटून घ्यायचं आणि हलक्या हाताने लाटून घ्यायचं आहे। मिश्रण थोडंसं जास्त झालं त्यामुळे थोडंसं बाहेर निघलेलं आहे, पण बघू शकता अशा पद्धतीने लाटून घ्यायचं आहे। आणि असं लाटून घेतलं की पुन्हा एकदा दुमट घालून घ्यायची आहे। जी आपण पहिली दुमट घातली होती त्याच्या विरुद्ध बाजूनी त्याच बाजूनी घालायची आहे, म्हणजे प्लेन बाजूनी घालायची नाही आहे। तिथं बघू शकता पूर्ण जेवढं होईल तेवढं हलक्या हाताने लाटून घ्यायचं आहे। तर पुन्हा त्याला साठा लावून घ्यायचा आहे, पुन्हा असं दुमटून घ्यायचं आहे। तिथे बघू शकता कसं दुमटीत आहे। तर अशा पद्धतीने लाटून दुमटून घ्यायचं आहे। त्यानंतर मग हलक्या हाताने आपल्याला लाटून घ्यायचं आहे, थोडंसं जाडसर ठेवायचं आहे, पातळ जर केलं तर आपल्याला लेअर सुटणार नाही। तर अशा पद्धतीने लाटून घ्यायचे आहे। लाटून झाल्यानंतर मग असे आपल्याला काप करून घ्यायचे, 1-1 इंचाचे करायचे आहे। तशा पद्धतीने याचे कापून घ्यायचे आहे, छान असे लेयर्स वगैरे सुटतात। तिथे बघू शकता चाकूने मी कापून घेत आहे। त्यानंतर मी सगळं असं पूर्ण खाऱ्या बनवून घेतलेल्या आहे। त्यानंतर तळून घ्यायचे आहे, तेल जास्त गरम करायचं नाही,
थोडंसं गरम झालं की त्यामध्ये जेवढं बसन तेवढं आपल्याला टाकून घ्यायचं आहे कापलेले. त्यांनी स्लो एकदम मिडियम गॅसवरती आपल्याला तळून घ्यायचे. इथं बघू शकता जास्त तेल तापलेलं असलं तर आपली खारी करपण. इथं बघू शकता कसले भारी लेअर सुटलेले आहे. छान असे आवाजसुद्धा बघू शकता असा खडखड येत आहे, म्हणजे अशा नरम वगैरे काही झालेलं नाही. छान अशा तर घरच्या घरी तुम्ही बनवू शकता. गव्हाच्या पीठ म्हणजे मैद्याच्या पिठाऐवजी तुम्ही गव्हाचं पीठसुद्धा वापरू शकता. छान अशी खारी घरच्या घरी आपली बनवून झालेली आहे. तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. तुम्ही बनवू शकता अशी खारी. तिथं बघू शकता पूर्ण अशी मी तळून घेणार आहे. तिथं बघू शकता कसली भारी खारी झालेली आहे, एकदम अशी कडक, जशी मार्केटमध्ये भेटते तशी लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडणारी ही खारी. तर प्रत्येकाला खारी आवडत असते. तर इथं बघू शकता एवढ्या अशा खारी बनवून झालेल्या आहेत 2 वाट्या मैद्यांमध्ये.